नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज प्रोव्हर्ब बघत आहोत. प्रोव्हर्ब म्हणजे म्हणी. या स्पेशल म्हणी आपण आज घेत आहोत. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस बघितले होते. त्याही इडियम आणि फ्रेजेसमध्ये काही आपण म्हणी घेतलेल्या आहेत. परंतु आज ह्या स्पेशल जे म्हणी आहेत, ते जेणेकरून उपदेश करण्यासाठी, एखाद्याला उपदेश करण्यासाठी आपण या म्हणीचा उपयोग करत असतो. आणि ह्या पदोपदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, की वक्तृत्व संभाषणामध्ये किंवा कम्युनिकेशन स्किलमध्ये हे ह्या म्हणीचा वापर करणं अतिशय चांगलं आहे. म्हणजे एक इम्प्रेसिव्ह फॅक्टर असं म्हणायला हरकत नाही. तर मला सांगायचं असं आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या म्हणी तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. ह्या म्हणी म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितल्या तर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या प्रोव्हर्ब्स येतात. यांची मीनिंग तुम्हाला विचारले जातात. यांची मीनिंग काय आहे हे समजणं गरजेचं आहे. ह्या म्हणीवरून आपल्याला मीनिंग काढता येत नाही. तर ह्या म्हणी आपल्याला लर्न असणं गरजेचं आहे. आता लर्न ह्या केव्हा होतील? जेव्हा आपण या म्हणीचा अर्थ ह्या म्हणी समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला या म्हणीचा अर्थ कळेल. ऍक्च्युली म्हणीचा जसा अर्थ आहे तसा अर्थ निघत नाही. आता जे शब्द आहे, इंग्रजीची जी कन्स्ट्रक्शन आहे, इंग्रजीची जी वाक्यरचना आहे, इंग्रजीचं जे सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्स पद्धतीनं जर आपण याचा अर्थ काढायला गेलो तर अर्थ हा वेगळा निघतो, लक्षात घ्या. परंतु आपण जर ह्या म्हणीचा अर्थ काय होतो हे जर बघितलं, मीनिंग जर बघितलं आपण किंवा लर्न जर आपण हे केलं, तर मला असं वाटतं की ह्या म्हणी निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन समाजामध्ये वाढवून देऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की पदोपदी तुम्ही इतर विद्यार्थ्याबरोबर, मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर चर्चा करत असतात किंवा घरी चर्चा करत असतात किंवा पाहुणे, सगळे-सोयरे यांच्याबरोबरही आपण चर्चा करत असतो. चर्चा करताना या म्हणी जर आपल्या तोंडून बाहेर पडल्या, तर आपण विद्वान आहोत, सुशिक्षित आहोत, आपण हुशार आहोत अशी आपली गणना होते. आणि म्हणून या म्हणी आज आपण बघणार आहोत. ह्या म्हणी पाहण्याच्या अगोदर तुम्हाला परत एकदा सांगतो, की ह्या म्हणी ज्या आहेत त्या अतिशय इम्पोर्टंट म्हणी आपण घेतलेल्या आहेत, की ज्या दररोज आपल्याला वापरात आणता येऊ शकतात, की ज्याचा आपण दररोज यूज करू शकतो. ज्या पदोपदी आपल्याला संभाषणामध्ये उपयोगी पडू शकतात, अशा म्हणी आपण घेतलेल्या आहेत आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि शालेय जीवनामध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या म्हणी गेलेल्या असतीलच. त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे सेंटेन्सेस येतात, अशा प्रकारचे प्रोव्हर्ब येतात आणि तुम्हाला त्याचा अर्थ फाइंड आउट करायचा सांगितलं जातं. तर तुमचा अधिक वेळ न घेता आपण आता आपल्या टॉपिककडे वळूया. आपला टॉपिक आजचा काय आहे मग? प्रोव्हर्ब्स. तर बघा, प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी. आता म्हण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. चांगल्या प्रकारे आपण म्हणी बघितलेल्या आहेत. तर पहिली म्हण बघा, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे नेसेसिटी, जेव्हा गरज असते तेव्हा व्यक्ती काही ना काही कार्य करतो. काही ना काही इन्व्हेन्शन करतो. काही ना काही शोध लावतो. बरोबर आहे. गरज नसेल तर तो काही करेल का? नाही. आणि म्हणून एखादा गरजवंत असेल आणि तो काहीतरी करत असेल तर त्याला तुम्ही उपदेश देऊ शकता. नेसेसिटी इज द काय? द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आता मदर वगैरे हा शब्द इथे आपण जर मराठीत बघितला तर हे वेगळं आहे. लक्षात आलं? मदर म्हणजे आहे. इथे तसा अर्थ निघत नाही. तर गरज ही शोधाची जननी आहे. लक्षात घ्या. म्हणजे गरज ही शोधाची जननी, दॅट इज कॉल्ड नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. हे वाक्य तुम्ही केव्हा बोलू शकता? जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी नवीन कार्य करत आहेत, एखादं नवीन वर्क करत आहे, एखाद्या नवीन वर्कच्या शोधामध्ये आहे किंवा त्याला काहीतरी नवीन करावंसं वाटतं, तेव्हा हे वाक्य, तेव्हा ही म्हण तेथे उपयोगाला येऊ शकते. तर पहिली म्हण तुम्हाला समजली का? नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. त्यानंतर आता दुसरी म्हण बघा. दुसरी म्हण बघा, स्मॉल ड्रॉप्स मेक अ पूल. थेंबे थेंबे तळे साचे. आता ही जी म्हण आहे ही आपण केव्हा म्हणतो? थेंबे थेंबे तळे साचे. ही म्हण केव्हा म्हणतो आपण? की म्हणजे हळू जे वर्क आपण करतो, डेलीचं जे वर्क असतो, एक वर्क बघा, एकदम कोणतंही काम होत नाही. कोणताही आपण प्रोजेक्ट हाती घेतला तर तो एका दिवसामध्ये कंप्लीट होत नाही. बरोबर आहे. अ रोम इज नॉट बिल्ट इन वन डे. एका दिवसामध्ये रोम सुद्धा काही बिल्ड झालेला नाही, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू आपण प्रगती पथावरती जात असतो. म्हणून ही जी इथे प्रोव्हर्ब्स आहे ती फार अत्यंत महत्वाची आहे. स्मॉल ड्रॉप्स मेक अ पूल. म्हणजे स्मॉल, हळूहळू म्हणजे थोड्या थोड्या थेंबाने एक पूल बनतो. एक पाण्याचं डबकं असतं. बरोबर आहे. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. एक तळं असतं. त्या तलावामध्ये थेंब थेंब पाणी जातं आणि मोठा तलाव पाण्याने भरतो. तर थोडक्यामध्ये
स्मॉल ड्रॉप मेक पूल म्हणजेच काय, तर थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे थोडं 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 आपण दररोज वर्क केलं तर आपलं वर्क जे आहे ते तडीस जाऊ शकतं, आपण ते कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर आता पुढचं बघा, पुढची जी म्हण आहे ती बघा, पुढची म्हण आहे ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर. आपण म्हणतो बा पळसाला तीनच पानं आहे, पळसाला तीनच पानं आहे. आपण कुठेही वर्क करा, एखाद्या कंपनीमध्ये करा, एखाद्या ऑफिसमध्ये करा, एखाद्या गव्हर्नमेंटमध्ये, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये करा, कुठेही करा, पळसाला तीनच पानं आहे. म्हणजे व्यक्ती तिथे जिथे व्यक्ती आहे, कंपनीमधले जे व्यक्ती त्याच ऑफिसमध्ये असतील, ऑफिसमधले जे व्यक्ती त्याच तिकडे, म्हणजे सगळीकडे सारखंच आहे इन शॉर्टमध्ये. म्हणून असं म्हणलेलं की ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवन. म्हणजेच काय, माणसाचा जो स्वभाव आहे, नेचर आहे, ते सगळीकडे सारखंच आहे. म्हणजेच पळसाला तीनच पान आहे, कुठेही जा सेम परिस्थिती आहे, सेम पोझिशन आहे असं म्हटलं जातं. म्हणून ही जी प्रवर्ब आहे, म्हण आहे, अतिशय उपयुक्त आहे. तुम्हाला एक संभाषणामध्ये किंवा चर्चा जेव्हा चालू असते तेव्हा तुम्ही म्हणू शकता ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर. त्याचं कारण असं की एखादा मित्र तुम्हाला म्हणतो माझ्या कंपनीमध्ये मला फार त्रास होऊ लागलेला आहे, मला हरासमेंट माझी होत आहे, मला आता दुसरी कंपनी बदलायची आहे, तेव्हा आपण म्हणतो काय म्हणतो, ह्युमन नेचर इज द सेम एव्हरीवेअर. अरे तुम्ही कुठे गेला तरी तीच परिस्थिती आहे, ही कंपनी सोडली काय दुसरी कंपनी जॉईन केली काय सेम परिस्थिती आहे. याचा अर्थ पळसाला तीनच पाने आहे, तुम्ही कुठेही जा सेम पोझिशन आहे. त्यानंतर आता पुढचा प्रकार बघा, पुढची म्हण आहे व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. म्हणजे काय, इच्छा देते मार्ग. तुम्ही फक्त इच्छा एखाद्या गोष्टीविषयी काही एखाद्या प्रोजेक्ट विषयी जर धरली तर ते निश्चितच मार्ग निघतो. म्हणून देर इज विल देर इज वे असं म्हटलं जातं. तुमची फक्त विल असणं गरजेचं आहे, इच्छा असणं गरजेचं आहे, तुमचं म्हणजे ऍक्शन महत्वाची आहे. विल जर असेल तर निश्चितच मार्ग निघू शकतो असं सांगितलेलं आहे. मग आता हे सजेशन देत असताना किंवा एखादा मित्र मैत्रिणीला तुम्ही ऍडवाइस देत असताना, म्हणजे ऍडवाइस देत असताना तुम्ही हे सांगतात, सुचवतात काय, देर इज विल देर इज वे, इच्छा तेथे मार्ग. तुझी जर इच्छा असेल हे काम करण्याची तर निश्चितच मार्ग निघू शकतो, पण तुझी जर इच्छा नसेल तर मार्ग कसा निघेल. म्हणजे आपल्याला पहिले इच्छा, आपल्याला पहिले प्रयत्न करावा लागेल, आपल्याला गृहीत धरावं लागेल का आपल्याला काय करायचं आहे. म्हणून एखादं टार्गेट फिक्स करायचं आहे, एखादा गोल फिक्स करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमचा गोल फिक्स करता तेव्हाच त्या गोलवरती वर्क करून आणि नंतर मार्ग निघतो, नंतर आउटपुट निघतं. म्हणून ही जी म्हण आहे देर इज विल देर इज वे, बरोबर आहे का नाही, फार महत्वाचे आहे, इच्छा देते मार्ग. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, माय ओन टर्म्स आवर नन. आता काही लोक व्यक्ती असे असतात, खाईल तुपाशी नसता राहील उपाशी. बघा, माय ओन टर्म्स आवर नन. तर असे काही व्यक्ती असतात की जे म्हणतात मी खाईन तुपाशी, म्हणजे स्टँडर्ड राहण्याचा प्रयत्न करणार, ओरिजिनल खाण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे, इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट वस्तू मला पाहिजे, नसता राहील उपाशी, नसता घालणार नाही किंवा नसता खाणार नाही. आता खाण्याच्या संदर्भामध्ये हे वाक्य किंवा ही मन लागू होते असं नाही, तर एक जनरल आहे, माय ओन टर्म्स आर नन. माझ्या स्वतःच्या पद्धतीने मी राहण्याचा प्रयत्न करणार, माझ्या स्वतःच्या पद्धतीने मला हवं आहे, नसता मला ते नको आहे असं याचं म्हणणं आहे. म्हणून येथे मराठीमध्ये आपण म्हणू शकतो खाईल तुपाशी नसता राहील उपाशी. म्हणजे तूप असेल तरच खाईल, नसता उपाशी राहील. लक्षात आलं. अशा काही लोकांच्या टर्म्स अँड कंडिशन असतात, तर त्या योग्य नाही. मग तुम्ही बोलू शकता, कारण कसं आहे, जीवनामध्ये तडजोड करणं फार गरजेचं आहे. जो जीवनामध्ये ऍडजस्टमेंट करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि म्हणून ही जी प्रोव्हर्ब्स आहे, ही प्रोव्हर्ब तुम्हाला समजली असेल काय, माय ओन टर्म्स आर नन. काय, खाईल तुपाशी नाहीतर राहील उपाशी. ओके. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, देअर कॅन बी नो क्वारल विदाउट टू पार्टीज. आता हे वाक्य किंवा ही म्हण आपण केव्हा म्हणतो, देअर कॅन बी नो क्वारल विदाउट टू पार्टीज. म्हणजेच काय, एका हाताने टाळी वाजत नाही. दोन व्यक्तीमध्ये जर डिस्प्यूट तयार झाला असेल, निर्माण झाला असेल, तर आपण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, आपण मीडिएटर बनतो, आपण मध्यस्थी बनतो आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर मग आपण त्यांना तिथे म्हणतो काय, एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे दोन्हीकडे चुका असेल, कोणाचं तरी एखाद्याचं चुकलेलं असेल किंवा एकच व्यक्तीचा त्यामध्ये सहभाग आहे असं नाहीये. म्हणजेच काय, एका हाताने टाळी वाजत नाही, तर दोन्ही पार्ट्या त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणून इंग्रजीमध्ये म्हण आहे, देअर कॅन बी नो क्वारल विदाउट टू पार्टीज. दोन पार्टी शिवाय भांडण होऊ शकत नाही. एकटा भांडण करणार आहे का, एकटा काय स्वतःला शिवाय देणार आहे का, स्वतःला भांडणार आहे का, अजिबात नाही. म्हणजे दोन पार्टीज असणं तिथे गरजेचं आहे, तेव्हाच क्वारल होतं. म्हणजेच एका हाताने टाळी वाजवता येत नाही.
म्हणजे चांगल्या प्रकारची म्हण आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आता पुढची प्रोव्हर्ब बघा. इन ॲडव्हर्सिटी इव्हन फ्रेंड्स बिकम फोज. इन ॲडव्हर्सिटी, घर फिरले म्हणजे घराचे वाशी फिरतात. आता ही जनरली जुनी म्हण आहे लावलेली, लक्षात आलं ना. पण याचा अर्थ असा आहे का, इन ॲडव्हर्सिटी इव्हन फ्रेंड्स बिकम फोज, म्हणजे संकट जर आलं तर इव्हन मित्र सुद्धा शत्रू होतो, लक्षात आलं. म्हणजेच याचा अर्थ असा की संकटामध्ये कोणी मदत करत नाही, ॲडव्हर्सिटीमध्ये कोणी मदत करत नाही, कॅटॅस्ट्रॉफीमध्ये कोणी मदत करत नाही. तर मदत ही कोणी करत नाही, तर आपल्यालाच वर्क करावं लागतं, आपल्यालाच त्याचा सामना करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे, संकट यायला लागले तर हे संकट येतच जातात, लक्षात घ्या. एकदा जर संकटाची शृंखला सुरू झाली तर ते बंद होत नाही. संकटामागून संकट येतात, परंतु संकट कशासाठी येतात, ॲडव्हर्सिटी कशासाठी येतात, तर आपल्याला ती नवीन प्रेरणा देतात. काहीतरी नवीन घडणार असतं, काहीतरी नवीन आपण करणार असतो, आणि म्हणून हे संकट येतात. मग आता ही जी प्रोव्हर्ब्स आहे बघा, प्रोव्हर्ब जे आहे, इन ॲडव्हर्सिटी फ्रेंड्स बिकम, इव्हन फ्रेंड्स बिकम फो, म्हणजे संकटामध्ये मित्र सुद्धा शत्रू बनतो, म्हणजे मित्र सुद्धा मदत करत नाही. मग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर संकट एखादं आपल्यावरती आलं तर मित्र सुद्धा आपल्या काय कामाचे आहेत, कारण ते आपल्याला संकटामध्ये मदत करत नाही. संकटामध्ये जर मदत करत नसेल तर मग मित्र किंवा फ्रेंडशिप काय कामाचे, तर आपण स्वतःचा ठोम असलं पाहिजे, आपण स्वतःचा त्या संकटाचा सामना करणारा असला पाहिजे. दॅट इज कॉल इन ॲडव्हर्सिटी इव्हन फ्रेंड बिकम फोज, ही अशा प्रकारची म्हण आहे. म्हणजे घर फिरले म्हणजे घराचे वासे सुद्धा फिरतात. त्यानंतर आता पुढचं बघा, ॲज यू सो सो शॉल यू रीप. करावे तसे भरावे, म्हणजे जसे तुम्ही पेराल तसे उगवेल. बरोबर आहे. जसे तुम्ही पेराल तसे उगवेल, जसे तुम्ही कराल तसं त्याचे फळ तुम्हाला मिळेल. समजलं ना. म्हणजे करावे तसे भरावे. आपण जर चुकीच्या मार्गाने काम करत असेल तर त्याचे रिझल्ट चुकीचे असतील. आपण जर एखादे क्रिमिनल काम करत असेल, क्रिमिनल वर्क करत असेल, तर रिझल्ट पनिशमेंट मध्ये राहील, लक्षात आलं ना. म्हणून चांगलं सत्कर्म जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये आनंद आहे, जीवनामध्ये तसे रिझल्ट यायला सुरू होतील. म्हणून बरेचसे लोक आध्यात्मिकचा सहारा घेतात, आध्यात्मिक पुस्तकं वाचतात, बरोबर आहे का नाही. आणि रिलिजियस पुस्तकं ते जास्त प्रमाणामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे की जीवनामध्ये जे चांगलं काम करणारे आहे, सत्कर्म करणारे आहे, ते जे रिझल्ट हे चांगलेच आहे. म्हणून ही जी म्हण आहे, आज यू ॲज यू सो सो शॅल यू रीप, तुम्ही जसे पेराल तसे उगवेल, तुम्ही जसे कराल तसे भराल, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून जसे करावे तसे भरावे अशी जी म्हण आहे तर ती हीच आहे, ॲज यू सो सो शॉल यू रीप. आता पुढची म्हण बघा, मेनी मेन मेनी माइंड्स, व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे मेनी मेन मेनी माइंड्स, म्हणजे प्रत्येक व्यक्ती, खूप व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्तीचे जे माइंडसेट आहे ते वेगळं आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की मेनी मेन मेनी माइंड्स, म्हणजे खूप लोकांचे वेगवेगळे डोके असतात. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी, प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगळी, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, विचार करण्याची पद्धत वेगळी, काम करण्याची पद्धत वेगळी, माइंड लावण्याची पद्धत वेगळी, माइंड चालवण्याची पद्धत वेगळी. म्हणजे मेनी मेन मेनी माइंड्स, मेनी मेन मेनी माइंड्स, प्रत्येक लोकांचं वेगळं डोकं असतं, प्रत्येक लोकांचे वेगळेच विचार असतात. तर अशा प्रकारची ही जी म्हण आहे, तर ही म्हण आपण समजून घेतली पाहिजे. आपल्याच विचाराचा दुसरा माणूस असेल असं नाही, एक सेम विचाराचे लोक असतील असं नाही, प्रत्येक लोकांचे विचार हे वेगवेगळे आहे. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती असं सांगितलेलं आहे. त्यानंतर न्यू लॉर्ड्स न्यू लॉज, बघा, न्यू लॉर्ड्स न्यू लॉज. आता नवीन, नवी वीट नवे राज्य, म्हणजेच याचा अर्थ असा आहे, न्यू लॉर्ड्स आला, नवीन कोणी निवडून आला, नवीन आमदार खासदार कोणी असो, एखादा व्यक्ती असो, नवीन लॉर्ड्स असो, तो लॉर्ड्स आला की तो त्याच्या पद्धतीनं राज्य करतो. कारण त्याची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते, त्याची प्लॅन हे वेगळे असते, त्याची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते, बरोबर आहे की नाही. म्हणून जुना जो आहे, ओल्ड जो आहे लॉर्ड्स, त्या पद्धतीनंच वर्क होईल असं नाही. येथे परिवर्तन, लक्षात घ्या, परिवर्तन हा, बदल हा परिवर्तन आहे, लक्षात घ्या. बदल हा गरजेचं आहे, लक्षात घ्या. परिवर्तन हे गरजेचं आहे, म्हणजे नेहमी बदल होत असतो, नेहमी परिवर्तन होतात, तुम्हाला माहिती आहे. तर थोडक्यामध्ये मला सांगायचं असं आहे, निसर्गाचा नियम आहे हा परिवर्तन, निसर्गाचा नियम आहे बदल होणे. म्हणजेच न्यू लॉर्ड्स न्यू लॉज, नवीन लॉर्ड्स आला तर कायदे सुद्धा नवीनच होतील, राज्य सुद्धा नवीन पद्धतीने चालतील, स्ट्रॅटेजी सुद्धा नवीन पद्धतीनेच येतील, अशी ही म्हण आहे. त्यानंतर आता पुढची म्हण बघा,
टू मच कनिंग ओव्हर रिचेस इट सेल्फ. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. टू मच कनिंग म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो अतिशय धूर्तपणाने काम करतो. त्याला वाटतं मी फार हुशार आहे, मी जीवनामध्ये जिंकू शकतो, मी म्हणजेच मी, असं त्याला वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मग नंतर त्याला संकटाचा सामना करावा लागतो. मग त्याचं कुणीही काम करत नाही. तो जीवनामध्ये चिटिंग होतो, फसतो. लक्षात आलं ना तुम्हाला? अतिशहाणा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत नाही. तर हे जी म्हण आहे, टू मच कनिंग ओव्हर रिचेस इट सेल्फ, म्हणजेच काय, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाण्याला कोणी मदत करीत नाही. लक्षात घ्या, अतिशहानपणा काहीही कामाचं नाही. तर काम हे कसं करायला पाहिजे? प्लॅनिंग न करायला पाहिजे, नियोजनबद्ध असायला पाहिजे काम. आणि जे रियालिटी आहे त्या रियालिटीकडे बघायला पाहिजे. अतिशहानपणा करून एक ड्रीम वर्ल्ड मध्ये जाऊन वर्क करणं म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा होण्यासारखं आहे. समजलं तुम्हाला? त्यानंतर आता पुढची म्हण बघा. पुढची प्रोवर्ब 12 नंबर प्रोवर्ब. अनइझी लाईज द हेड दॅट वेअर द क्राऊन. जया अंगी मोठेपण आहे यातना कठीण. मग आता ज्याच्या अंगी मोठेपण आहे तर त्याला यातना सहन कराव्या लागतात, ही माहितीच आहे तुम्हाला. अनइझी लाईज द हेड दॅट वेअर द क्राऊन. मग आता तुम्हाला सन्मान मिळत असेल, मान मिळत असेल, मान सन्मान मिळवणाऱ्या माणसाला यातना सहन कराव्या लागतात. पदोपदी त्यांना अपमान सुद्धा सहन करावा लागतो. पदोपदी लोक त्यांना बोलतात, बरोबर आहे की नाही? कारण तो सन्माननीय व्यक्ती असतो, त्याच्या तोंडावरती लोक बोलणार नाही, परंतु पाठीमागे लोक बोलतात आणि त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ही जी म्हण आहे, अनइझी लाईज द हेड दॅट वेअर द क्राऊन, म्हणजे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणजे इन शॉर्ट मध्ये तुमच्या लक्षात आलेलंच असेल, जो व्यक्ती फार सन्माननीय आहे, आदरणीय आहे, राईट, आदरयुक्त आहे, समाजामध्ये त्याचं वर्चस्व आहे, समाजामध्ये त्याचं रिस्पेक्टेबल स्थान आहे, त्याला सुद्धा यातनेला सामोरे जावं लागतं. त्याच्यावरती सुद्धा टीका लोक करत असतात. या समाजामध्ये लोक कोणालाच सोडत नाही. कोणाची काय करतात? क्रिटिसाइज करत असतात, कोणावरती क्रिटिसाइज करतात, टीका करत असतात. आणि म्हणूनच ही जी म्हण आहे, अनइझी लाईज द हेड दॅट वेअर द क्राऊन, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता पुढची म्हण बघा. अँड एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता ही म्हण तुम्हाला माहिती असेल. एम्प्टी व्हेसल, रिकामं जे व्हेसल असतं तर त्याला खळखळाट फार असतो. समजलं ना? कारण जे ही जी म्हण आहे, हे तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे एम्प्टी व्हेसल जे असतं ते रिकामं असतं, बरोबर आहे का नाही? मग रिकाम्या माणसाला म्हणतात ना, एम्प्टी माइंड इज अ हाऊस ऑफ डेव्हिल, राईट? एम्प्टी माइंड इज हाऊस ऑफ डेव्हिल म्हणतात आपण. दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणतो आपण, रिकामं मन सैतानाचं घर, बरोबर आहे का नाही? तसा हा प्रकार आहे. रिकामं जे माइंड असतं, रिकामं जे व्हेसल असतं, त्याला खळखळाट फार असतो, त्याला फोर्स फार असतो, त्याला जोर फार असतो. ते काहीतरी दुसरंच करण्याचा प्रयत्न करतं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं, काहीतरी प्रेरणा दाखवण्याचा प्रयत्न करतं, बरोबर आहे की नाही? तर तसा हा प्रकार आहे. दॅट इज कॉल्ड अ एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज. मग एम्प्टी व्हेसल काय करतं? आवाज करतं, फक्त आवाज करतं, करतीमध्ये काहीच येत नाही. लक्षात आलं ना? कारण ती एम्प्टी असते. पुढे बघा. बॅड वुमन द बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स. नाचता येईना अंगण वाकडे. बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स. आता नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ असा की व्यक्तीला काही जमत नाही, बॅड वर्कमॅन आहे तो, काहीच करता येत नाही. मग काहीच करता येत नाही आणि तो आपल्या टूल बरोबर वर्क करतो, म्हणजे टूल बरोबर झगडतो, टूल प्रयत्न करतो, म्हणजे काही नाही येणे पण काम करत राहणे, असं दाखवणे की मी सर्व काही करतो. म्हणजे नाचतात येत नाही ना अंगण वाकडे, अशी म्हण, जुनी म्हण आहे. लक्षात घ्या तुम्ही. मग जुनी म्हण म्हणजे काय? एक्सपर्ट नाहीये, बॅड वर्कमॅन आहे आणि आपल्या टूल बरोबर काम करण्याचा प्रयत्न करतो. तर थोडक्यामध्ये नाचता येईना अंगण वाकडे असा याचा अर्थ आहे. त्यानंतर एव्हरी डॉग हॅज हिज डे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येकाला चांगले दिवस येतात जीवनामध्ये. लक्षात घ्या, प्रत्येकाला कष्ट सोसावे लागतात जीवनामध्ये, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत असतं आणि म्हणून ते दुःख कायमस्वरूपी राहत नाही. लक्षात घ्या, काही दिवस सुखाचे तर काही दिवस दुःखाचे. म्हणजे येथे ह्या म्हणीचा अर्थ असा की 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. 4 दिवस जरी सासूचे असेल तरी ते दिवस संपणारे आहे आणि नंतर पुढचे दिवस जे आहे ते सुनेचे चालू होणारे आहे. इन शॉर्ट मध्ये थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की व्यक्तीला जीवनामध्ये चांगले दिवस येऊ शकतात, चांगले दिवस येतात आणि म्हणूनच ही जी म्हण आहे, एव्हरी डॉग हॅज हिज डे. प्रत्येक डॉगला त्याचे स्वतःचे दिवस असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला चांगले दिवस येऊ शकतात, येतात.
म्हणजे बदल होत असतो. निसर्ग तुम्हाला माहिती आहे, निसर्गामध्ये बदल हवा आहे. निसर्ग हा वेळेला बदलतो, लक्षात घ्या. सिच्युएशन बदलते आणि म्हणूनच सांगितलेलं आहे, की एव्हरी डॉग हॅज हिज डे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. त्यानंतर आता पुढे बघा, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन. एक ना धड भाराभार चिंध्या. याचा अर्थ काय? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन, म्हणजे सर्व करू इच्छितो. एक मास्टर आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो. कला त्याच्याकडे सर्व आहे, परंतु एक्सपर्ट नाहीये. हे कर, ते कर, हे कर, ते कर, म्हणजे एक न धड भाराभार चिंध्या. याचा अर्थ असा, की कोणत्याही एकाच कामामध्ये आपण एक्सपर्ट होऊ शकतो. एकाच कामामध्ये आपण मास्टर की मिळू शकतो. बरोबर आहे. सर्वच आपण जर काम करण्याचा प्रयत्न केला तर यश येणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि माणूस यशस्वी होणार नाही. मग ही म्हण काय सांगते आपल्याला? ही प्रोव्हर्ब काय सांगते? जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर्स ऑफ नन, म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये मास्टर नाही. काम सर्व करतो. सर्व ट्रेड्स जॅक ऑफ ऑल ट्रेड, सर्व काम करण्याचा प्रयत्न करतो, पण मास्टर ऑफ नन, आणि कुठेच मास्टर नाही. म्हणजेच याचा अर्थ असा, एक ना धड भाराभार चिंध्या. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, एक्स्ट्रीम आर ऑलवेज बॅड. अति तेथे माती. तुम्हाला जनरली निसर्गाचा नियम माहिती आहे, बरोबर आहे की नाही? ज्यांनी अति केलेली आहे त्याची माती झालेली आहे, लक्षात घ्या. रावण एवढा श्रीमंत माणूस होता, रामायणामध्ये तुम्ही बघितलेलं असेल. श्रीमंत माणूस होता, पण त्यांनी आती केली तर त्याची माती झालेली आहे. असे कितीतरी आपल्याला उदाहरण देता येईल. आणि म्हणून जमिनीवरती राहणं हा एक प्रकार जो बोलला जातो तो फार चांगला आहे. त्याचं कारण असं, की जेव्हा जमिनीवरती पाय असतात व्यक्तीचे, तेव्हा तो काय करतो? तेव्हा तो नियोजनबद्ध पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करतो. जे नेचरला, निसर्गाला जे मान्य आहे ते तो करण्याचा प्रयत्न करतो. तो आती करत नाही. ज्याने ज्याने आती केलेली आहे त्याची माती झालेली आहे. तर थोडक्यामध्ये कन्व्हर्सेशन करत असताना, चर्चा करत असताना, ग्रुपमध्ये डिस्कशन करत असताना अशा प्रकारे प्रोव्हर्बचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. म्हणून एक्स्ट्रीम्स आर ऑलवेज बॅड, म्हणजे अति तेथे माती. अति करण्याचा प्रयत्न करू नये. एक्स्ट्रीम करण्याचा प्रयत्न केला तर ती स्थिती वाईटच होते, म्हणजे त्याची मातीच होते. ते युजलेस असतं, असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आता बघा, पुढचा 18 नंबरची म्हण काय आहे? टिट फॉर टॅट, जशास तसे. तुम्हाला माहिती आहे, जीवनामध्ये फार असे लोक आहेत की ते समजून घेणारे आहेत, जे अंडरस्टँड करतात, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे, ते समजून घेतात एकमेकांना. परंतु काही लोक असे आहेत, जशास तसे प्रत्युत्तर देणार आहे, टिट फॉर टॅट. त्यांना वेळ नाहीये, ते ते लगेच ऍक्शन घेतात. बरोबर आहे? आणि मग लगेच ऍक्शन घेतात. त्याने जशा प्रकारची वागणूक आपल्याला दिलेली आहे, आपणही तशाच प्रकारची वागणूक द्यायला पाहिजे. टिट फॉर टॅट. त्याने त्याने आपल्याला एक टीकात्मक प्रश्न आपल्यासमोर मांडलेला आहे. आपणही त्या टीकात्मक प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे थोडक्यामध्ये. त्यांनी माझा अपमान केलेला आहे, मग मी अपमान जसाच्या तसा करायला पाहिजे. अशी लोकांची प्रवृत्ती आहे. म्हणजे टिट फॉर टॅट, थोडक्यामध्ये जशाच तसे. तो जसं करेल तसं मी करेल, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. दॅट इज कॉल्ड टिट फॉर टॅट, आय फॉर आय, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आता पुढे बघा, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सत्यमेव जयते म्हणतो आपण त्याला, हॉनेस्टी. प्रामाणिकपणा हा कधीही चांगला असतो. जीवनामध्ये प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. प्रामाणिकपणाचा कधी विजयच होतो, म्हणजे सत्यमेव जयते आहे. सत्य हे कधी, लक्षात घ्या, सत्य परेशान होऊ शकतं, परंतु पराजित कधीच होऊ शकत नाही. सत्य कधीच हरू शकत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, की हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हॉनेस्टी सारखी दुसरी कोणतीही पॉलिसी नाही. हॉनेस्टी ही सर्वात बेस्ट पॉलिसी आहे. दॅट इज कॉल, कारण प्रामाणिकपणा हा जर असेल तर व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. लक्षात घ्या, व्यक्ती यशस्वी झालेल्याचे अनेक उदाहरणं आपण इतिहासामध्ये बघतो आणि चालू आता रिअल सिच्युएशन मध्ये सुद्धा आपण बघत असतो. आणि म्हणून ही जी म्हण आहे, ही म्हण बोलताना, ग्रुप डिस्कशन करताना तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकते. दॅट इज कॉल हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. त्यालाच आपण मराठीमध्ये सत्यमेव जयते म्हणू शकतो, किंवा सत्य ही किंवा प्रामाणिकपणा ही चांगल्या प्रकारची पॉलिसी आहे. त्यानंतर आता पुढचं बघा, अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. म्हणजे बरेच व्यक्ती काय करतात, अपीअरन्स वरती जातात, म्हणजे त्यांच्या पोशाखावरती जातात, तो जे बोलतो त्यावरती विश्वास ठेवतात, अपीअरन्स बघून विचार करतात आणि तसे वागतात, आणि नंतर ते फसतात. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये दिसते तसे नसते म्हणून जग फसते. दिसण्यावरती जाऊ नये असं सांगितलेलं आहे.
दिसण्यावरती जर आपण गेलो तर रिअल सिच्युएशन तशीच असेल असं सांगता येत नाही. त्याच्या वेगळी असू शकते, त्याच्या अपोजिटही असू शकते. आणि म्हणून अपीअरन्सेस कॅन बी डिसेप्टिव्ह, म्हणजेच देखावे जे असतात, दिखावे, हे कधी फसवेगिरीचे सुद्धा असू शकतात, अशी ही म्हण आहे. मग दॅट इज कॉल दिसते तसे नसते म्हणून जग फसते. त्यानंतर आता पुढची प्रॉव्हर्ब बघा. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, अंथरून पाहून हातपाय पसरावे. लक्षात घ्या, बरेच लोक काय करतात, अंथरून नाहीये, आपला अंथरून काय आहे, आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपली म्हणजे आपण काय आहोत, आपण काय आहोत हे बघतच नाही. लक्षात आलं ना तुम्हाला? आणि काय करतात, वर करण्याचा प्रयत्न करतात. आपली हैसियत काय आहे, आपली पोझिशन काय आहे, आपल्या पोझिशन प्रमाणेच आपण वागलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपण जर श्रीमंत नसेल तर आपण महागड्या गाड्या घेऊ शकणार नाही, म्हणजे आपली तशी लायकी नाही, आपल्याकडे तसा पैसा नाही, आपण पैसेवाले नाहीत, अशा काही लोकांनी विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की ही मन काय सांगते, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, अंथरून पाहून हातपाय पसरावे. आपली जी स्थिती आहे ती स्थिती पाहूनच आपण काम करावे, असा याचा अर्थ आहे. तर दॅट इज कॉल अंथरून पाहून हातपाय पसरावे, बरोबर आहे? ही मन लक्षात असू द्या. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, अतिशय इम्पॉर्टंट आहे. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट, बोलेल तो करेल काय, म्हणजे भुंकणारे कुत्रे हे चावणारच काय, काही कुत्रे फक्त भुंकतात, असा याचा अर्थ आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, बडबड करणारा व्यक्ती फक्त गरजतो, बरोबर आहे की नाही, मी हे करील, मी ते करील, पण तो करेल का? कारण बोलणारा हा कधीच करत नसतो, न बोलणार करत असतो. जो करणारा आहे तो कधीच बोलत नाही. जो गरजते है वो कभी बरसते नाही, जो बरसते है वो कभी गरजते नाही. इन शॉर्ट मध्ये गरजणारा माणूस काय करेल, लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे बोलणारा माणूस करेलच का, त्याचं वर्क करेल का? कारण काम करण्यासाठी बोलण्याची गरज आहे का? नाही. पण बरेच जण काय करतात, बडबड करतात, बोलतात मी हे करील, मी ते करील, आणि मग आउटपुट काहीच नाही. तर ही ती म्हण आहे. ती म्हण काय आहे, बार्किंग डॉग सेल्डम बाईट. म्हणजे काय, बार्किंग डॉग सेल्डम बाईट, बोलेल तो करेल का, बोलेल तो करेल का. त्यानंतर आता ही एक म्हण लक्षात असू द्या, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, हाजीर तो वजीर. तुम्हाला माहिती आहे, जो पहिल्यांदा येतो, जो फर्स्ट येतो, तोच वजीर होतो, तोच जिंकतो. म्हणजे ज्याने टायमाचं, लक्षात घ्या, टायमाचे व्हॅल्युएशन त्याच्याकडे आहे, ज्याने वेळ पाळलेला आहे, टायमाची ज्याने मॅनेजमेंट केलेली आहे, वेळेची ज्याने मॅनेजमेंट केलेली आहे, म्हणजेच तो हाजीर आहे, आणि नंतर तो वजीर होतो. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, असा या म्हणीचा अर्थ आहे, की जो पहिल्यांदा येईल तोच जिंकेल, लक्षात आलं, तोच यशस्वी होईल, तोच वजीर होईल, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. तर लक्षात असू द्या, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. त्यानंतर आता पुढची जी म्हण आहे ती आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटाच्या वेळी जी मदत करतो तोच खरा मित्र. आता मित्र प्रत्येकाला खूप आहेत, तुम्हाला मित्र आहे, आम्हाला मित्र आहे, सर्वांना मित्र आहे. पण मित्राची परीक्षा केव्हा घेतो आपण, जेव्हा जीवनामध्ये एखाद्या वेळेस संकट येतं. त्या संकटाच्या वेळी आपल्याला कोणाची आठवण येते, मित्राची आठवण येते. पण संकटाच्या वेळी जर मित्र मदत करत असेल, संकटाच्या वेळी जर मित्र मोबाईल बंद करून ठेवत असेल, संकटाच्या वेळी जर मित्र मोबाईल उचलत नसेल, पिकअप करत नसेल, स्विच ऑफ करत असेल, तर त्याला खरा मित्र समजायचं का आपण? त्याला खरा मित्र आपण म्हणू शकतो का? तर ही म्हण तशीच आहे, की संकटाच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. म्हणजे संकटाच्या वेळी त्याची परीक्षा पाहावी. म्हणून इंग्लिशमध्ये फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. संकटाच्या वेळी, गरजेच्या वेळी जेव्हा मित्र मदत करतो तेव्हाच तो खरा मित्र होय, असं सांगितलेलं आहे. आणि खऱ्या मित्राची परीक्षा तेव्हाच आपण बघायची असते, केव्हा, जेव्हा संकट येतं तेव्हा. तर बोलत असताना तुम्ही एखाद्या वेळी जर संकटाच्या वेळी एखाद्या मित्राला फोन केला आणि तो जर मदतीला धावून आला नाही, तर त्याला एक प्रकारचा हा शाब्दिक टोला तुम्ही मारू शकता, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. त्यानंतर आता पुढची जी म्हण आहे ती बघा, पुढची म्हण आहे, नो गेन विदाउट पेन, कष्टाशिवाय फळ नाही. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला ट्राय करावं लागेल, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल. आणि स्मार्ट वर्क, हार्डवर्क जर नसेल तर तुम्हाला गेन होणार नाही, तुम्हाला काहीही मिळणार नाही, बरोबर आहे? देरे हरी पलंगावरी असं कधीच नसतं. आपल्याला स्वतःहून कर्म करावं लागतं, आपल्याला वर्क करावं लागतं.
स्टुडंट जर असेल तर त्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यास जर केला तरच तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, ऑफिसर होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजेच ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? नो गेन विदाउट पेन. कष्टाशिवाय फळ नाही. नो गेन विदाउट पेन. कष्ट जर केले नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. कारण जीवनामध्ये शॉर्टकट हा मार्ग नाही. यशस्वी होण्याचा शॉर्टकट हा मार्ग नाही आहे. तुम्हाला कष्ट करावंच लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही. अशा या प्रकारच्या म्हणीचा अर्थ आहे नो गेन विदाउट पेन. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी. एखादं जर चांगलं काम करायचं असेल, दान धर्म करायचं असेल, सत्कार्य करायचं असेल, तर स्वतः सुरुवातीपासून आपल्यापासून ती करावी आणि नंतर इतरांना सांगावं. बरोबर आहे का नाही? म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्या घरापासून त्याची सुरुवात करणं फार गरजेचं आहे. आपण ती सुरुवात करणं गरजेचं आहे. फक्त आपण लोकांना उपदेश देऊ नये. लक्षात आलं ना? आपणच जर ते करत नसेल, आपणच जर चॅरिटी करत नसेल, तर दुसऱ्याला उपदेश देण्याचा काय अर्थ आहे? असं ही म्हण अशी आहे, की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण स्वतःहून सत्कार्याची सुरुवात करावी. म्हणजे सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी. आपण जर सत्कार्याची सुरुवात केली, तर अनेक लोक चॅरिटी करतील, दानधर्म करतील. त्यानंतर आता पुढचं बघा, पुढची म्हण बघा, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. कोणतीही गोष्ट एका दिवसात पूर्ण होत नाही. म्हणजे रोम सुद्धा एका दिवसात बांधल्या गेले नाही. म्हणजे एका दिवसात कोणतंही कार्य जर आपण हाती घेतलेलं असेल तर ते पूर्ण होणार नाही. त्याचा कालावधी ठरलेला आहे. त्याचा वेळ ठरलेला आहे. आणि म्हणून आपण एखादा प्रोजेक्ट जर हाती घेतला तर हे लक्षात ठेवायला पाहिजे, रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे. एका दिवसात रोम जर बनलं नाही, बांधलं गेलं नाही किंवा अस्तित्वात आलं नाही, तर आपला प्रोजेक्ट एका दिवसात पूर्ण होऊ शकतो का? अजिबात होऊ शकत नाही. आणि म्हणून ही म्हण केव्हा उपयोगात आणायची आहे? जेव्हा एखाद्या प्रोजेक्टला सुरुवात केली आणि प्रोजेक्ट पूर्ण होत नाही, तर ते होईलच अशी अपेक्षा ठेवायची आहे. आणि ही म्हण लक्षात ठेवायची आहे, की रोम वॉज नॉट बिल्ड इन अ डे. म्हणजे कोणतीही गोष्ट एका दिवसात पूर्ण होत नाही, तर तिला अनेक दिवस लागू शकतात. बरोबर आहे? अनेक संकटाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. अनेक परिस्थितीवर आपल्याला मात करावी लागू शकते. आपल्याला प्रयत्न करावे लागेल, आपल्याला कष्ट करावं लागेल, तरच ती गोष्ट साध्य होऊ शकेल. तर ही म्हण तुम्हाला समजली का? रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. त्यानंतर आता पुढची म्हण बघा, पुढची प्रॉव्हर्ब बघा, कास्टिंग पर्स बिफोर स्वाईन. गाढवा पुढे वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला गाढवा पुढे वाचली गीता म्हणजे गीता तुमच्या समोर वाचलेली आहे आणि तुम्हीच प्रश्न विचारतात. बरोबर आहे का नाही? गीतेमध्ये कृष्ण कोण होता, अर्जुन कोण होता, असा याचा अर्थ. आणि म्हणजे रात्रीचा गोंधळ बरोबर. इन शॉर्ट मध्ये तुम्हाला जे जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला यायला हवं. बरोबर आहे का नाही? परंतु म्हण कशी आहे त्याचा अर्थ परत एकदा घ्या. कास्टिंग पर्स बिफोर स्वाईन. गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ होता. म्हणजे गाढवा पुढे किती गीता वाचली तर त्याला काय समजणार आहे? तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल का? तर अशा प्रकारे ही जी म्हण आहे ही समजून घेण्यासारखी आहे. लक्षात आलं ना? वेगवेगळे प्रश्न म्हणजे ज्ञान देऊन सुद्धा जर त्याला ते कळत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे, असा या म्हणीचा अर्थ आहे. त्यानंतर आता ही जी म्हण आहे बघा पुढची, माईट इज राईट, बळी तो कानपिळी. जो सर्व शक्तिमान आहे त्याचाच अधिकार चालतो. बळी तो कानपिळी. लक्षात घ्या. जो सर्व शक्तिमान आहे, माईट आहे, बलाढ्य आहे, तोच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि तोच राज्य करू शकतो असं सांगितलेलं आहे. आणि मग इथे म्हण पडली ती बळी तो कानपिळी. बरोबर आहे का नाही? लाईक दॅट. त्यानंतर आता शेवटचं आपली जी म्हण राहिलेली आहे, ती शेवटची जी म्हण आहे, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. शांत चित्ताने काम करणारा माणूस यशस्वी होतो. म्हणजे हळूहळू जो वर्क करत असतो. तुम्हाला माहिती आहे, कासवाची आणि सस्याची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. कासव हा संत गतीने काम करत असतो. संत गतीने चालत चालत जातो आणि जे स्पर्धा लागलेली असते सस्याची आणि कासवाची, टॉर्टाईज आणि हेअरची, बरोबर आहे? तुम्हाला तर ती माहितीच असेल. टॉर्टाईज शेवटी त्या टॉर्टाईज शर्यत जिंकतो. लक्षात घ्या. ससा हा खूप पळणारा व्यक्ती असतो. परंतु सशाला वाटतं की टॉर्टाईज फार हळूहळू येत आहे आणि म्हणून ससा फार जोरात पळतो पळतो आणि एका झाडाखाली विश्रांती करतो आणि तेथेच तो थांबतो. ससा हा हळूहळू हळूहळू येऊन तिथून पुढे जातो आणि तो जिंकतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की स्लो अँड स्टेडी विन द रेस. हळूहळू आणि स्टेडी. लक्षात घ्या. शांत चित्ताने जर तुम्ही वर्क करत गेलात, काम करत गेलात, एखादा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, त्याला तो प्रोजेक्ट तुम्ही तडीच नेऊ शकता, त्याला तुम्ही पूर्ण करू शकता. परंतु स्लो अँड स्टेडी विन द रेस.
स्लो आणि स्टेडीनच तुम्ही रेस जिंकू शकता. विन द रेस म्हणजे शर्यत जिंकू शकता. लक्षात आलं का तुम्ही? अशा प्रकारे आपण ह्या ज्या काही म्हणी बघितल्या, हे जे काही प्रोव्हर्ब्स बघितले, हे अत्यंत महत्त्वाचे होते आणि सिलेक्टेड होते. आपण हे सिलेक्टेड केलेले आहे. सिलेक्टेड म्हणजे ह्या ज्या म्हणी आहे, हे जे प्रोव्हर्ब्स आहे, याशिवाय आपण ग्रुपमध्ये चर्चा करत असताना, संभाषण करत असताना किंवा एखादं व्याख्यान देत असताना किंवा एखादं लेक्चर देत असताना याचा आपल्याला पदोपदी उपयोग होणार आहे, कारण हे उपदेशात्मक आहे. हे काय आहे? उपदेशात्मक आहे. उपदेश करण्यासाठी आपल्याला या म्हणीचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून ह्या म्हणी चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्युमन नेचरवरती ठरलेल्या ह्या म्हणी आहे. म्हणजे मानवाला पदोपदी उपदेश करण्यासाठी या म्हणीचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून सिलेक्टेड अशा 30 प्रोव्हर्ब्स आपण निवडलेल्या आहेत, की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही पाठ कराव्या, लर्न कराव्या आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा. जेव्हा तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्याल, निश्चितच तुम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे वाक्चातुर्य प्राप्त करू शकता. इम्प्रेसिव्ह बोलू शकता आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर आपला अधिक वेळ न घेता मी इथेच थांबतो. थँक यू सो मच.